आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंग मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मागच्या आठवड्यातील आकृतींची जोडी लावा व्हिडिओ आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच. तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा. आता आजचे काम सुरू करूया. तोपर्यंत व्हिडिओ इथे थांबू. आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया. सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे. प्रत्येक मातेसमोर ठराविक अंतरावर एक ग्लास ठेवावा. पहिला ग्लास पाण्याने भरलेला असावा. आता 1, 2, 3 म्हटल्यावर सर्व मातांनी त्यांच्या समोर ठेवलेला पाण्याने भरलेला ग्लास उचलून पाणी पुढच्या रिकाम्या ग्लासमध्ये ओतावे. अशा प्रकारे शेवटी जो ग्लास असेल तो भरून पुन्हा सुरुवातीच्या जागी ठेवावा. सर्व मातांनी एकाच हाताचा वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवावे. ज्या मातेने शेवटचा ग्लास पाण्याने भरून सर्वात आधी पुढे ठेवला ती माता विजेता ठरेल. आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया. साईट रीडिंगमुळे मुलांना नवीन शब्द पटकन आणि योग्य पद्धतीने वाचायला मदत होते. यामुळे मुलांना वाचायला सोपे जाते. चला तर मग या व्हिडिओमधून अधिक माहिती घेऊया. साईट रीडिंग म्हणजे काय? साईट रीडिंग म्हणजे मुलं कोणताही शब्द पाहता क्षणी ओळखतात, जसं की दरवाजा, टीव्ही, मोबाईल इत्यादी, अगदी अक्षर न वाचता. साईट रीडिंगचे फायदे: मुलांना वाचनाची भीती वाटत नाही, शब्द लक्षात राहतात, वाचनाची गती वाढते, शिकणं मजेशीर वाटतं. रोज फक्त काही मिनिटं मुलांसोबत घालवा आणि पहा, तुमचं मूल वाचनाची मजा घेऊ लागेल. या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या. घरी मजेदार खेळ क्रमांक 1. घरी घरगुती वस्तूंचा बाजार भरवा. खेळण्यांचे पैसे देऊन वस्तू खरेदी आणि विक्री करण्यासाठी प्रोत्साहित करा. खेळ क्रमांक 2. मुलांना भारताच्या विविध भागातील सणांसंबंधित गोष्टी सांगा. या सणात तुला काय आवडते असे प्रश्न विचारा. दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्यासोबत नक्की शेअर करा. आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहे. अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.